हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू हर डेली टेल्स यूट्यूब चॅनल. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हराभरा कबाब ह्याची रेसिपी. बघा किती सुंदर दिसते. चला तर बघूया हराभरा कबाब कसं बनवायचं ते. लेट्स गेट स्टार्टेड. सो हराभरा कबाब बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 कप मटर. हे छान असे फ्रेश 2 कप मटर घेतले आहेत मी. हे आपल्याला ना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. इथे मिक्सिंग जारमध्ये 2 कप मटर सोबत थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरं आणि मिरची, 2 मिरची कापून टाकले आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक टाकलं आहे. याला लावताना थोडंसं पाणी टाकायचं आहे. आपल्याला 1-2 टेबलस्पून एवढंच पाणी टाकायचं आहे आणि याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशी कन्सिस्टन्सीची पेस्ट पाहिजे, ना जास्त थिक ना जास्त पातळ. आता आपण काय करणार आहोत, जे पेस्ट बनवलं ना तिला थोडं तव्यावरती परतवून घेणार आहोत. सो मी इथे कढईमध्ये थोडं 2-3 स्पून तेल टाकले, थोडंसं जिरं असं छान फुललं की त्याच्यावरती जी आपण पेस्ट बनवली मटर, कोथिंबीर, अद्रक, लसूणची ती टाकायची. तिला असं छान परतवून घ्यायचं, 1-2-3 मिनटं परतवायचं. तुम्ही बिलीव्ह नाही करणार की हे जे मिक्सचर मी तेलावरती परतवत होती ना त्याचा खूप सुंदर स्मेल येत होता. सो असं मी 1-2-3 मिनटाला परतवलं आणि मग झाकण ठेवून 5 मिनटं स्लो गॅसवर ठेवून दिलं आहे. आणि मग आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये हे काढून घेणार आहोत. सो आता मी हे ट्रान्सफर करून घेते एका मिक्सिंग बाउलमध्ये. त्यामध्ये मी 2 बॉईल केलेले पोटॅटोज टाकत आहे. हे पोटॅटो मी ना बॉईल केले आणि ग्रेट करून त्याच्यामध्ये टाकत आहे. 1/2 टेबलस्पून हळद, 1/2 टेबलस्पून धनिया पावडर, 1/2 टेबलस्पून जिरा पावडर, सॉल्ट ॲज पर टेस्ट आणि 1 चमचा दही टाकत आहे. ह्याला असं एक छान मिक्स करायचं आहे बाइंडिंग येण्यासाठी. स्पूनने मिक्स करा किंवा हाताने छान मिक्स करा. असं मी हे जस्ट मिक्स करून घेते. आता मिक्स करून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 4 टेबलस्पून बेसन, 1 टेबलस्पून राईस फ्लोअर, तांदळाचं पीठ, बेसन आणि राईस फ्लोअरने काय होणार, ह्याला बाइंडिंग येईल छान असं. सो आता आपल्याला काय करायचं आहे, हाताला तेल लावायचं आहे आणि ह्याचे असे छान छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. राऊंड शेपमध्ये बनवायचं आणि त्याला थोडं प्रेस करायचं जेंटली, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. असे सर्व जे आहे ते एकाच साईजचे तुम्ही सर्व बनवून घ्या. आणि परफेक्ट हॉटेल स्टाईल हराभरा कबाब म्हटलं तर सेम तसं दिसलं पाहिजे. सो वरती गार्निशिंगसाठी मी एक काजू लावत आहे. पहा, दिसतंय का ना हॉटेल स्टाईल हराभरा कबाब. सो आता आपण ह्याला ना शॅलो फ्राय करणार आहे. तर मी इथे एका पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे. त्याला असं छान गरम झालं का मग आपण ह्याच्यामध्ये ते कबाब सोडणार आहोत.
आपल्याला हे स्लो गॅसवर ठेवायचं आहे। एका साईडने असं गोल्डन ब्राऊन कलर झाला का मग त्याला टर्न करून दुसऱ्या साईडने पण त्याला परतवून घ्यायचं आहे। सी एका साईडला कसं गोल्डन ब्राऊन हाच कलर आपल्याला ठेवायचा आहे। बाकीचे पण मी इथे सर्व परतवून घेते। आणि इथे आपला हराभरा कबाब रेडी आहे। मी ह्याला सॉस बरोबर सर्व केला आहे आणि वरती चीज ग्रेट करून टाकला आहे। तुम्ही पुदिन्याची चटणीसोबत हे सर्व करू शकता। मी नाही बनवली सो मी सॉस बरोबर ते खाणं पसंत केलं। हे इव्हनिंग स्नॅक्ससाठी खूप परफेक्ट आहे किंवा असंच तुम्हाला कंटाळा आला तर मटर आता सहज अवेलेबल आहे। सो यू कॅन ट्राय दिस रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय अँड भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक छान नवीन रेसिपीसोबत। टिल देन स्टे ट्यून।